आज संध्याकाळी जेव्हा मी जनककडे बघत होते तेव्हा त्याच्या भवितव्यासाठी काय करता येईल याचा विचार माझ्या मनात आला. इतक्यात मला विजय सरांचा मेसेज आला आणि त्यामध्ये होलिस्टिक कुकिंग कोर्सबद्दल मला माहिती मिळाली. कोर्सबद्दल अजून जाणून घेण्यासाठी मी त्यांना कॉल केला आणि मग मी माझं रजिस्ट्रेशन कन्फर्म केलं. पण मला इतकं छान वाटलं म्हणून मग मी माझ्या मैत्रिणींना पण ही गोष्ट शेअर केली. आज कोर्सचा पहिला दिवस होता आणि इथे आल्यावर बघते तर काय, माझ्या खूप मैत्रिणी इथे आलेल्या होत्या. इतक्यात डॉक्टर विपुलाबाई आल्या आणि त्यांच्याकडे बघून असं वाटलं की ह्या इतक्या अनुभवी व्यक्ती आज आम्हाला शिकवणार आहे. मी हे बघून चकित झाले की कोर्समध्ये 83 वर्षाच्या आजी पण आलेल्या आहेत. आमच्यासोबत आयुर्वेदाचे खूप सिनियर डॉक्टर गवळी सर पण आले होते. ओंकाराचे उच्चारण करून मॅडमने कोर्स सुरू केला आणि गुरु प्रार्थना घेतली. डॉक्टर दोशी मॅडमचे नॉलेज इतके छान आहे की आम्ही मग्न होऊन ऐकत होतो. हसत खेळत आमचा कोर्स पुढे जात होता आणि इतक्यात आम्हाला एक सरप्राईज मिळाले. ते होते वेलकम ड्रिंक. वेलकम ड्रिंक इतकं छान होतं की ते कसं बनवलं असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढली. मॅडम आहार विहाराबद्दल खोल माहिती देत होत्या आणि आम्ही ते सर्व लिहून घेत होतो. डॉक्टरांच्या प्रॅक्टिकल अनुभवाने आमच्या माहितीत अजून भर पडली. दुसऱ्या दिवशी कोर्सला येताना पार्टिसिपेंट खूप उत्साहात होते. आजची सुरुवात मॅडमने मसाल्यांची खोलवर माहिती देऊन केली. त्यानंतर मॅडमने ड्रॉइंग थ्रू आमचे कन्सेप्ट्स क्लिअर केले. तिसऱ्या दिवशी आम्ही किचनमध्ये प्रॅक्टिकली कुकिंगचा अनुभव घेतला. कुकिंग करत करत आम्ही गप्पांमध्ये पण रंगलो होतो आणि त्याचबरोबर बनवलेल्या सर्व पदार्थांचा पारंपरिक पद्धतीने आम्ही आस्वाद घेतला. जाता जाता आम्ही भारती दीदींचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट केला. आज आम्ही खूप छान रेसिपी शिकलो आणि त्या लिहूनही घेतल्या. आज कोर्सचा 4था दिवस. आम्ही खूप स्पेशल डिशेस बनवल्या आणि बघतो तर काय, आज खूप सारा मेनू तयार झाला होता. काही इथे बनवल्या होत्या आणि काही घरून बनवून आणल्या होत्या. सर्वांनी बनवलेले पदार्थ चाखताना शाळेतील जणू लहान मुलं असल्यासारखेच वाटले. जाताना सर्वांनी या आठवणी मोबाईलच्या कॅमेऱ्यात आणि हृदयाच्या कप्प्यात कैद करून नेल्या. यावर मी हेच म्हणेल की प्रत्येकाने आपल्या सुदृढ आरोग्यासाठी हा कोर्स करायलाच पाहिजे.